जय भीम नमोबुद्धाय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर याच्या घरावर आझाद समाज पार्टीच्या वतीने मोर्चा काढत धरणे आंदोलन करण्यात आले। असे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आंबेडकरी चळवळ काय असते हे आम्ही त्याला दाखवून देऊ, असा इशारा आझाद समाज पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा स्वाती गायकवाड यांनी दिलाय। राहुल सोलापूरकरांनी जे छत्रपती महाराज आहेत त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एक विधान केलेलं आहे। त्याच्या निषेधार्थी आज आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आमचं धरणे आंदोलन होतं। त्यानंतर आम्हाला वरिष्ठ पीआयने सांगितलं की आम्हाला 7 ते 8 दिवसाचा वेळ द्या, त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करतो। खरं तर सांगायची बाब अशी आहे की जे राहुल सोलापूरकर आहेत ते त्यांना मनोरुग्ण आहे म्हणून आम्ही घोषित करत आहोत, कारण की का त्यांची बुद्धी आहे ना ही कमी झालेली आहे। त्यांनी चुकीचा इतिहास दाखवत आहे लोकांना, परंतु त्या राहुल सोलापूरकराला आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने फक्त इतकं सांगत आहोत की जर तुझ्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर जे तुम्ही विधान केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात, आम्ही ते विधान काय असतं आणि आंबेडकर चळवळ काय असती हे तुला दोन्ही हे दाखवून देऊ। सुरेश धर हे बीजेपीचे आमदार आहेत आणि बीजेपीचे आमदार आहेत म्हणजे त्यांची प्रवृत्ती ही मनोवादी आहे, ते हरामखोर प्रवृत्तीचे आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे। कारण जर सुरेश धस हे बिंबीच्या देठापासून आणि त्यांच्या कुकर्मी बुद्धीच्या देठापासून जर आरडत असतील की संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्याला जोपर्यंत फासावर लटकवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, मग जर हे लाजिरवाणी बाब बोलायला लाज नाही वाटत आहे सुरेश धसांना की संतोष अण्णा देशमुख हा माणूस आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी हा माणूस नाहीये। आणि ज्या पोलिसांच्या विरोधामध्ये 100 200 ट्रॅक्टर आहेत, बुलडोजर आहेत, त्यांचे पोकलंड आहेत, ही माहिती काढायला सुरेश धसांची बुद्धी जितकी चाणाक्ष चालते त्याच काही पोलिसांनी आमच्या वकील असलेल्या विधिज्ञ असलेल्या एका समाजाच्या युवकाला मारलं, जे जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला, त्या पोलिसांची बाजू घेतो। मग सुरेश धस हे का भानावर आहेत का? यांना लाज नाही वाटत की आपण काय बोलतो आणि काय नाही? सुरेश धसांनी जर इमानदारी बाळगली असती आमदारकी पदाची तर त्यांनी दोघांनाही एकच निर्णय घेतला असता। जर सुरेश धस म्हणत असतील की त्या पोलिसांना माफ केलं पाहिजे तर आम्ही असं जर म्हणलं की जे लोक मोक्यामध्ये पकडलेत आणि सुरेश जे वाल्मिक कराड सारखी जी लोक पकडलेत त्या लोकांना एक साधी शिक्षा देऊन माफी मागायला लावून त्यांनाही माफ केलं पाहिजे का? पैशाच्या मॅटरमध्ये आणि जातीच्या मॅटरमध्ये सुरेश धसांना शिक्षा द्यायची वाटते आणि गरिबीच्या आणि SC STच्या दलित लोकांच्या अन्याय अत्याचाराला सुरेश धसला माफी करावी वाटते? त्या दोन जर वेगवेगळे शब्द सुरेश धस वापरत असतील तर त्यांचा हा हरामखोरपणा आंबेडकरी चळवळ आझाद समाज पार्टी कदापि खपवून घेणार नाही। की महाराष्ट्र हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारा व विचारधारेवर संपूर्ण महाराष्ट्र हे चालत आहे। तर त्याचाच कुठंतर फायदा घेऊन हे RSSचे लोक हे कुठंतर हे जातीय तीड निर्माण करण्याचा मुळामध्ये प्रयत्न करत असतात आणि अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करून नंतरनं फेसबुक लाईव्ह करतात आणि सांगतात की बाबा चुकून असा शब्द निघाला। मुळामध्ये चुकून का असा शब्द निघतो? आज जर तुम्ही स्वतःला म्हणून घेता एवढं विचारवंता, तुमच्या पुढे एवढं तुम्ही डिग्री लावता विचारवंताची आणि तुम्ही अशा मोठमोठ्या चुका करता, महापुरुषांच्या विचाराशी खेळता, अतिशय चुकीचं आहे। हे जाणून बुजून प्रकार घडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्याच्यामध्ये कोणतर कर्तृत्वधार कोणी ना कोणी असणार आहे हे 100% या ठिकाणी मी खात्री देत सांगतो। आमची मागणी ही होती, आज आझाद समाज पार्टीने आम्ही सर्व टीम एकत्र येऊन त्या ठिकाणी कोथरूड या ठिकाणी जाऊन आंदोलन केले आणि तिथे जाऊन आमची एकच मागणी होती की राहुल या बिंडोक व्यक्तीला तातडीने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, तातडीमध्ये त्याला अटक करण्यात यावी। अटक केल्याने हा प्रश्न सुटणार आहे?
नाही, प्रश्न तर सुटणार नाही, पण वारंवार ह्या महापुरुषाचा जो अपमान होत आहे, हे कुठेतरी कठोर कारवाई होत नसल्यामुळेच हा प्रकार वाढत चाललेला आहे। कधीतरी कुठेतरी आपण जातो, फक्त मोर्चे आंदोलन निषेध व्यक्त करतो, त्यानंतर विषय आपण तिथं स्टॉप करतो। ह्याच विषयावर जर आपण ताणून धरलं की त्याला गुन्हा दाखल का नाही झाले, त्याला अटक का नाही झाली, जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत त्या स्थानिक ठिकाणावर आपण माघारी घेत नाही आणि ज्यावेळेस त्याला अटक होते त्यावेळेस आपण आपला जो विजय असतो तो साजर केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाही। परभणीत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून शोभायात्रेला सुरुवात झाली। ही शोभायात्रा महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जात जागृत मंगल कार्यालयात समारंभ झाला। राष्ट्रीय चर्मकार महासंघ, युवा आघाडी, महिला आघाडी, कर्मचारी महासंघ यांच्यासह गुरु रविदास समाज बांधवांनी यात सहभाग नोंदवला। या शोभायात्रेतील सहभागी टाळ मृदंगातील बाल वारकरी आणि विविध वेशभूषा सादर करणाऱ्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले होते। ऐसा चाहूँ राज मैं जहाँ मिले सबन पन्न, छोट बड़ा सब समबसे गुरु रविदास रे प्रसन्न ज्यांनी समानतेचा संदेश 14व्या शतकामध्ये दिला ते थोर संत शिरोमणी जगद्गुरु रविदासजी महाराज एकमेव असे संत आहेत ज्यांना संत शिरोमणी अशी पदवी लाभलेली आहे। असे रविदासजी महाराज यांची आज आपण राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने 648वी जयंती मोठ्या हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणी हजारोच्या संख्येनं समाज बांधव, गुरुप्रेमी ज्यांनी रविदास महाराजांचे विचार स्वीकारले असे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी हर्ष उल्हासामध्ये रविदास महाराज यांची जयंती साजरी राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीनं या ठिकाणी साजरी होत आहे। त्या जयंतीचे अध्यक्ष प्रकाशजी गोरे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही जवळपास 8 वर्षापासून जयंती उत्सव साजरा करत आहोत। या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवा शाखेच्या वतीनं फार मोठा हर्ष उल्हास आणि आनंदोत्सव दरवर्षी या परभणी जिल्ह्यामध्ये साजरा करत आहोत। आज या ठिकाणी फार मोठ्या परभणी जिल्ह्यामधील 8 तालुके आणि सर्वच गावातील चर्मकार समाज बांधव नाहीतर अन्यही भीम चळवळीमध्ये जे कार्य करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा या जयंतीमध्ये हजेरी लावलेली आहे। आपण बघू शकता राष्ट्रीय चर्मकार महासंघ केवळ जयंतीपुरतंच नाही तर अनेक सामाजिक संघटना, अन्याय अत्याचाराचे घटना असतील किंवा अनेक क्षेत्र असतील, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, या क्षेत्रामध्ये 12 महिने काम करून या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं जाळं ज्यांनी रोपटं रोवलं असे संघटनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष, समाजाचे नेते बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असते। आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये केवळ परभणीमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आज 12 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं गुरु रविदास जयंती साजरी करत असतो। आपण बघू शकता या ठिकाणी सामाजिक सलोखा जपत पोलीस प्रशासन असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक क्षेत्रातील मान्यवर असतील यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी लावली, आम्हाला सहकार्य केलं। याच पद्धतीने सहकार्य आपण याच्यानंतरही ठेवाल अशी मी आपल्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्यास विनंती करतो। या ठिकाणी
महिला भगिनींचा फार मोठा सहभाग आहे। आपण या ठिकाणी बघू शकता हजारोच्या संख्येनं या ठिकाणी महिला सहभागी झालेल्या आहेत। संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज त्यांची 643वी जयंती आहे। गुरु महाराजांनी असे म्हटले होते, ऐसा क्या हो राजमन जहाँ मेरी सबन को आन तो बड़ सम रहे जब रविदास रहे संत। 1400 शतकामध्ये प्रथम परिवर्तन जर केलं असेल तर संत रविदास महाराजांनी केलं। जाती भेदून काढण्यासाठी पहिले संत रूपानं आणि मोठे मोठे पंडितांना मागं सारून संत रविदास महाराजांना थापून मुस्लिमचं राज्य असताना मुस्लिमांना सुद्धा त्यांना सहकार्य केलं। ते असे थोर संत आमचे संत रविदासजी महाराज यांच्यासाठी आम्ही संत रविदास प्रतिष्ठान स्थापन करून यावर 40 लाखाची जागा विकत घेतली MIDC आणि ती जागा विकत घेण्यासाठी सन्माननीय सूर्यवंशी मामा शिवाजीरावजी सूर्यवंशी मामा यांनी आम्हाला 1 लाख रुपयाची देणगी दिली। त्यांचे पण खूप धन्यवाद। तसेच बस एवढं पुढचं बोला। तसेच जयंती आम्ही गेल्या वर्षीपासून रॅली सारखी काळी पहिली साधी करीत होतो। गेल्या वर्षीपासून आम्ही पूर्ण प्रभात फेरी काढतो। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पटपेक्षा 3 पट माणसं जमा झाली। जय शिवराय, जय रविदास महाराज आणि आमच्या राष्ट्रीय चर्मकार संघ व आमचे राज्य कार्यकारी सदस्य, उपाध्यक्ष आणि जे काही कार्यकारी सदस्य यांनी यावर्षी जयंतीचं खूप चांगलं आयोजन केलं आणि प्रत्येक वर्षी एवढ्या मोठ्या उत्साहाने करतात। त्यामुळे एवढा उत्साह जयंती साजरा होतो आणि आमचे चर्मकार समाज व सर्व इतर कार्यकर्ते त्या उल्हासात एवढी साजरी करतात आणि आम्ही एवढं शांतपणे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मनामध्ये धरून प्रत्येक गोष्टीवर पालन करून प्रत्येक गोष्टीचे विचार आम्ही अंमलात आणून शैक्षणिक, आर्थिक, व्यावहारिक या गोष्टीचं आम्ही पालन करून आम्ही प्रत्येक जयंती साजरा करतो। यावर्षी राष्ट्रीय चर्मकार महासंघ व तसेच इतर कार्यकर्ते यावेळेस जयंतीला जमा झाले, सर्वांनी सहभाग दिला, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। तसेच जेवढे काही त्यांचे आम्हाला म्हणजे शब्दामध्ये अशी उणीव करता येणार नाही असे आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्यकर्ते, अध्यक्ष असो किंवा सचिव असो किंवा आमचे ठोंबरे साहेब, रामकिशन कांबळे साहेब यांनी एवढं सहकार्य केलं। आतापर्यंत कुठल्याही चर्मकार समाजाच्या बांधवांना ही गोष्ट म्हणता येणार नाही की जयंतीमध्ये कुठली उणीव भासली होती। हा जर इथून पुढे काही लागलं, समजा काही उणीव वाटली किंवा संपर्कासाठी गजानन वाघमारे एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। येणाऱ्या 26 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या धनज या गावातील नागसेन बुद्धविहार अशोकनगर येथे 20वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या धम्म परिषदेचे उद्घाटन भिक्खू पयारतन थेरो यांच्या हस्ते होणार असून धम्म परिषदेत महाविहार परिवाराच्या वतीने मेळावा, भिक्खू संघाची धम्मदेसना, बुद्ध भीमगीत गायन आदी कार्यक्रम होणार असल्याचे धम्म परिषदेचे मुख्य संयोजक राहुल कोकरे व निमंत्रक श्रीरंग भिसे यांनी संयुक्तरित्या प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। मी श्रीरंग महादेव भिसे सरेगावकर बौद्ध उपासक आणि परिसरामध्ये सुद्धा मी उपासक म्हणून कार्यरत आहे। आणि जेव्हापासून धनज सरेगाव या ठिकाणी आमचे पूजनीय भंते हयातीत होते तेव्हापासून आम्ही त्या ठिकाणी धम्म परिषद घेतो आणि त्यांच्या नंतरसुद्धा सतत निरंतर त्या ठिकाणी धम्म परिषदा घेतो आणि या वर्षीची धम्म परिषद 20वी आहे। याही परिषदेला आमचे राहुल कोकरे हे आयोजक आहेत आणि मी निमंत्रक आहे। निमंत्रक या नात्याने आपल्याला विनंती करतो, कृपया आपण त्या कार्यक्रमाला आवश्यक उपस्थित राहावं आणि त्या धम्म परिषदेचं मोठं कार्य जे आहे त्याच्या सहभागी व्हावं। कारण त्या ठिकाणी सकाळी धम्मध्वजाचं ध्वजारोहण आहे, सायंकाळी 4 वाजता विवाह मेळावासुद्धा आहे आणि 5-6 वाजता त्या ठिकाणी आमच्या भिक्खूच्या धम्म परिषदेला सुरुवात होणार आहे, त्यांच्या धम्मदेसनेला सुरुवात होणार आहे। महाउपासक SP गायकवाड त्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आणि नंतर
भिक्खूची धम्मदेशना संपल्याच्यानंतर त्या ठिकाणी जो सांस्कृतिक कार्यक्रम असतो तो संध्याकाळी संपूर्ण रात्रभर राहील आणि त्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती। मी राहुल कोकरे धनसरेगाव येथील धम्मपरिषदेचा संयोजक आहे। मागील अनेक वर्षापासून 15-20 वर्षापासून मी धार्मिक कार्यामध्ये सक्रिय असतो। आम्ही पूजनीय भंते प्रज्ञादीप यांच्या स्मरणार्थ 26 फेब्रुवारी रोजी 20वी धम्मपरिषद त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे। पूजनीय भंतेंच्या काळामध्ये सुद्धा आम्ही धम्मपरिषद त्या ठिकाणी घेतल्या आणि त्यांच्यानंतर सुद्धा आम्ही निरंतर धम्मपरिषदा घेत आहोत। 26 फेब्रुवारी रोजी सकाळी ध्वजारोहणाचे ध्वजारोहण होईल, त्यानंतर सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्रातील नामवंत भिक्खूंचे त्या ठिकाणी धम्मदेशना होणार आहे। त्या धम्मपरिषदेला महाउपासक डॉक्टर SP गायकवाड हे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत। त्या ठिकाणी भंतेजी ज्ञानरक्षित औरंगाबाद यांचीसुद्धा धम्मदेशना होईल। अनेक नामवंत भिक्खूंचे त्या ठिकाणी धम्मदेशना होईल। सायंकाळी जो आहे तो सांस्कृतिक कार्यक्रमाचा नियोजन त्या ठिकाणी केलं आहे। माझे सहकारी उपासक श्रीरंगजी भिसे त्या ठिकाणचे निमंत्रक आहेत, तर सर्वांनी त्या धम्मदेशनेचा लाभ घ्यावा। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या राज्यसभेत बोलताना केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत समर्थन केले। या अर्थसंकल्पामुळे देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर पर्यंत जाण्यास चालना मिळेल। तसंच विकसित भारत संकल्पनेला गतिमान करणारा हा अर्थसंकल्प आहे, असं खासदार महाडिक यांनी म्हटलंय। देशातील 144 कोटी लोकांची आर्थिक ताकद वाढवणारा आणि मध्यमवर्गीय जनतेला मोठा दिलासा देणारा यंदाचा अर्थसंकल्प असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलंय। लगातार 8वीं बार संसद में और देश के सामने बजट पेश करने के लिए मैं माननीय वित्त मंत्री निर्मला जी का भी अभिनंदन करता हूं, क्योंकि उन्होंने एक रिकॉर्ड बनाया है। सभापति जी, 2025 का ये बजट कोई आम बजट नहीं है। 2027 तक देश की अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन इकोनॉमी के ओर लेने जाने के लिए एक कदम, और 2047 तक भारत को विकसित भारत बनाने का जो दृढ़ संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदी जी का है, उसकी तरफ एक अहम कदम है। साथ ही साथ देश के 144 करोड़ लोगों की अर्थशक्ति बढ़ाने वाला, उनके सपने और आकांक्षाओं को पूरा करने वाला और उसकी ओर अग्रसर ये बजट है। सर, कोविड महामारी के बाद दुनिया के कई सारे देश, कई सारे प्रधानमंत्री अपने देश की आर्थिक स्थिति संभाल नहीं पाए, लेकिन यह भारत है जिसकी अर्थव्यवस्था माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व 10 साल से लगातार फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी का रिकॉर्ड बनाए रखे है। सर 2012-13 की तुलना में इस देश का बजट का साइज अगर हम देखेंगे तो 2012-13 में 16 लाख करोड़ का बजट था,
आज 2025 का ये बजट है, 50,65,000 करोड़ का ये बजट बन गया है। विपक्ष के हमारे कुछ साथी ये कह रहे थे कि इस बजट में मिडिल क्लास लोगों के लिए कुछ भी नहीं है, जो कि इस देश की अर्थव्यवस्था की रीढ़ की हड्डी है। लेकिन सभापति जी, इस बजट का सबसे ज्यादा लाभ अगर किसी को हो रहा है तो मिडिल क्लास को हो रहा है। 2014 में जब हमारी सरकार आई तब 2.5 लाख रुपए तक का इनकम टैक्स जो था उसको माफ किया गया था। फिर हमारी सरकार आने के बाद 5 लाख, 7 लाख और अब 12 लाख रुपए तक का इनकम टैक्स फ्री कर दिया गया। और अगर सैलरीड पर्सन है तो 12,75,000 तक कोई इनकम टैक्स नहीं लगता है। अध्यक्ष जी, ये घोषणा एक गेम चेंजर घोषणा है। विपक्ष के कुछ हमारे साथी टीवी चैनल पर इंटरव्यू देते वक्त हमने देखा, वो बोल रहे थे कि 12 लाख तक तो ठीक है, लेकिन अगर इनकम 12,01,000 हो जाएगा तो पूरा 35% इनकम टैक्स भरना पड़ेगा। मैं कुछ आंकड़े आपके सामने, आपके माध्यम से सदन में और देश के सामने रखना चाहता हूं सर। 12 लाख तक अगर इनकम है तो उसमें 0 टैक्स है। 16 लाख तक अगर इनकम होता है तो 7.5% इनकम टैक्स लगेगा। 18 लाख तक अगर इनकम होता है तो 8.8% टैक्स लगेगा। 20 लाख इनकम है तो 10% टैक्स लगेगा। 25 लाख इनकम है तो 13.2% टैक्स लगेगा। और 50 लाख अगर इनकम है तो उस पर सिर्फ 21.6% टैक्स लगेगा। तो मैं विपक्ष के साथी जो एक फेक नैरेटिव सेट करने की प्रयास कर रहे हैं, उसकी ओर देश का ध्यान आकर्षित करना चाहता हूं। इससे सर, ये 12 लाख तक का जो टैक्स माफ किया है उससे 8 करोड़ से भी ज्यादा परिवारों को लाभ होगा और राजस्व में हमारी सरकार 1 लाख करोड़ रुपए तक की छूट दे रही है। अध्यक्ष जी, इंसान मेहनत किस लिए करता है, कमाता किस लिए है? ताकि वो अपने परिवार का पालन पोषण कर सके, बच्चों को अच्छी शिक्षा दे सके, व्यवसाय में, व्यापार में वृद्धि कर सके, उसके पास अच्छा घर हो, अच्छी गाड़ी हो, स्वास्थ्य की अच्छी सुविधा हो। मैं ये मानता हूं कि 1 लाख करोड़ रुपए की छूट जो हमारी सरकार दे रही है, ये करोड़ों भारतीयों का सपना पूरे करने की ओर ये काम करेगा। अध्यक्ष जी, मैं कल विपक्ष के 2 दिन से सभी साथियों को सुन रहा था। वे कहते इस बजट में कोई विजन नहीं है, ये बजट निराशाजनक है, किसानों के लिए कुछ नहीं है, महिलाओं के लिए कुछ नहीं है, एमएससी के लिए कुछ नहीं है। और कुछ साथी तो यहां तक कह रहे थे कि भाजपा मोदी सरकार देश के 80 करोड़ लोगों को मुफ्त राशन दे रही है। तो मुझे बताइए सर, ये देश कैसे चल रहा है अगर 80 करोड़ लोग काम नहीं कर रहे तो? और हमारी सरकार को कोसते कोसते ये देश की जनता को भी कोस रहे, ये मैं आपके सामने रखना चाहता हूं सर। 25 करोड़ लोग गरीबी रेखा से ऊपर आए, उस पर भी हंसी मजाक उड़ाया जाता है। सर, गरीबों को कमाई होती है, उसको खर्चा करने के लिए, परिवार पर खर्चा करने के लिए जो खर्चा होता तो पूरा अभी सरकार कर रही है। राशन दे रही है, मुफ्त गैस दे रही है, शौचालय दे रही है, 4 करोड़ घर बनाए हैं। इसकी वजह से उनकी आय बढ़ी है और इसलिए 25 करोड़ लोग गरीबी रेखा से ऊपर आए। हमारे देश में जो भी निर्माण होता है सर, उसमें से 80% निर्माण एमएसएमई के माध्यम से होता है। क्रेडिट गारंटी स्कीम जो चल रही है उसको 5 करोड़ से बढ़ाकर हमारी सरकार ने 10 करोड़ कर दिया गया है, जिसमें अगले 5 साल में केंद्र सरकार 1.5 लाख करोड़ का निवेश करेगी। सर, विपक्ष के लोग बेरोजगारी की बात करते हैं, मैं सर 1 मिनट में खत्म करता हूं। विपक्ष के लोग बेरोजगारी की बात करते हैं। ये बात सही है कि पिछले 10 सालों में स्कूल, कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज की संख्या बढ़ी है, 2 गुनी हो चुकी है, जिसकी वजह से पढ़े लिखे नौजवानों की संख्या बढ़ी है। लेकिन हमारी सरकार इन नौजवानों को रोजगार दिलाने में प्रतिबद्ध है। 2014 से पहले देश में कई सारी चीजें इंपोर्ट करते थे, आज भारी मात्रा में हम एक्सपोर्ट कर रहे हैं। सर, सिर्फ डिफेंस की अगर हम बात करें तो 2014 से पहले 80% वस्तुएं इंपोर्ट की जाती थी। आज सर, हमारे देश में जो HAL जैसी कंपनी है, मिग, सुकोई, तेजस, ध्रुव, रुद्र जैसे फाइटर प्लेन्स खुद बनाती है। पिछले ही महीने हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने 3 लड़ाऊ जहाजों का इनॉग्रेशन किया। INS सूरत, INS नीलगिरी, INS विक्रांत जैसे लड़ाऊ जहाज 100% इंडिजिनियस हमारे देश में बने हैं। हम रोजगार की चिंता पूरी तरह से कर रहे हैं। महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेले खानावळ, हॉटेल, लॉजिंग, दूध डेअरी, किराणा दुकान, ब्युटी पार्लर, बार, रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ तयार करणारे विक्रेता व आस्थापना यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी यांची आरोग्यविषयक तपासणी करून व्यवसायाच्या ठिकाणाची व दुकानाची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या
वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पाहणी केल्यानंतर विहित नमुन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, दुसरा माळा, पंजाबराव बँकेच्या बाजूला राजकमल चौक येथे अर्ज सादर करून आपल्या आस्थापनाचे आरोग्यविषयक ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे असे जाहीर आवाहन डॉक्टर विशाल काळे, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका यांनी केले आहे. मी डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका अमरावती महानगरपालिकेत सर्व खानावळी, हॉटेल्स, लॉजिंग, बिअर शॉपीज, हेअर सलून, स्पा तसेच जे खाद्यपदार्थ आहे त्यांचे बनवणे व वितरण करणे यासाठी संबंधित असणाऱ्या सर्व आस्थापनांनी आरोग्यविषयक ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी ठराव मंजूर केलेला आहे. त्यानुसार सर्व आस्थापनांनी सार्वजनिक आरोग्य विभागात कागदपत्रे देऊन ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. अमरावतीकरांच्या आरोग्यासाठी व रोगांचे प्रतिलंब होऊ नये म्हणून सर्व आस्थापनांचे आपण तपासणी आणि ना हरकत प्रमाणपत्र देणार आहे. तरी सर्व आस्थापनांनी यासाठी सहकार्य दाखवावे व आपले ना हरकत प्रमाणपत्र शिवाय कोणतीही आस्थापना चालू नये असे आवाहन करण्यात येत आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल असे प्रतिपादन शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगणे आदी अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान केंद्रावर छापे पडत आहेत. याची पाळेमुळे खोदून आणखी छापे पडले पाहिजेत असे आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांसंदर्भात मंत्री आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. याविषयी बोलताना एकीकडे मुलींचा दर कमी होत असताना गर्भलिंग निदानासारखी गंभीर घटना घडत आहेत. ही बाब गंभीर असून यासाठी सरकार कडक पावले उचलणार असल्याचे मंत्री आंबेडकर यांनी सांगितले. तर या PCNDT ॲक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये अत्यंत प्रभावीपणानं आरोग्य विभागाचा आरोग्यमंत्री म्हणून मी जे काही काम करतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधले रिझल्ट्स आपण बघितलेत. अजूनसुद्धा छापे होणे गरजेचं आहे कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा मुलींचा दर खूप कमी व्हायला आहे. हे आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोभनीय नाही आणि त्यामुळे साहजिकच अजून छापे पडले पाहिजेत. यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे. अशा पद्धतीनं जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्तावसुद्धा आम्ही दिलेला आहे. तो सुद्धा होईल. 2-4 दिवसांमध्ये आणखीन एक GR होईल ज्याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिकॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रारदार महिलेला सुद्धा 1 लाख रुपये आपण देतोय. पूर्वी आपण फक्त खबऱ्याला 1 लाख रुपये देत होतो. आता आपण जी डिकॉय महिला असते तिला सुद्धा 1 लाख रुपये देतोय.
त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी, प्रचार, ऑफिसचं सगळं मानधन, जे काय मीटिंग्ज असतात, त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षितताने पुरवणं, या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केला आहे, पुढच्या 1-2-3 दिवसांमध्ये त्याचा सुद्धा GR निघेल. ही आपल्यामार्फत सर्वांनाच विनंती आहे की ही एक सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोण करत असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीत गाई करणार नाही. शासनाची आणि सार्वजनिक सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं मुलींचा मृत्यूदर कमी होतोय ते बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी अतिशय अतिशय गंभीरपणानं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोण ही कुजबूज असेल तर त्याच्यातली वास्तविकता शोधून कडक कारवाई करण्यामध्ये कुठेही शासन कमी पडणार नाही. जय भीमच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.